सो आज आपल्याला महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करायचा आहे, दॅट इज आउटब्रीडिंग डिव्हायसेस किंवा त्यालाच आपण कॉन्ट्रिव्हेन्सेस म्हणतो. सो त्यामध्ये आपल्याला आउटब्रीडिंग डिव्हायसेस कशाला म्हणतात, देन युनिसेक्शुअलिटी, देन सेल्फ स्टरिलिटी त्याच्या मेथड्स आहेत किंवा डिव्हायसेस आहेत, डायकोगॅमी, हेट्रोस्टायली अँड हॅरकोगॅमी हे डिटेलमध्ये बघायचं आहे. सो आउटब्रीडिंग डिव्हायसेस काय आहे? सो आउटब्रीडिंग डिव्हायसेसच्या अगोदर आपण इनब्रीडिंग कशाला म्हणतात ते बघू शॉर्टली. सो तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युअलमध्ये जर प्लांटमध्ये किंवा फ्लॉवरमध्ये जर सेल्फ पॉलिनेशनच घडत असेल तर ती जे नेक्स्ट जनरेशन फॉर्म करणार आहेत, मीन्स प्रोजेनी जे फॉर्म होणार आहे ते थोडीफार काय असणार आहे, वीक असणार आहे. सो पर्टिक्युलरली प्रत्येक वेळेस जर सेल्फ पॉलिनेशन घडत असेल तर ते न्यू जनरेशन जे फॉर्म होणार आहे ते प्रत्येक वेळेस काय होणार आहे, वीक फॉर्म होणार आहे. सो इनब्रीडिंगमध्ये सेम जेनेटिक इंडिव्हिज्युअलमध्ये काय होते, क्रॉसिंग होते, आणि आउटब्रीडिंगमध्ये डिफरंट जेनेटिक इंडिव्हिज्युअलमध्ये काय होते, क्रॉसिंग होते. सो आता आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस कशाला म्हणतात ते बघू. तर ॲक्च्युली इथं काय होणार आहे, काही प्लांटमध्ये किंवा प्लांट स्वतःमध्ये काही असे ॲडॅप्टेशन घडून आणतात जिथं क्रॉस पॉलिनेशन घडते आणि सेल्फ पॉलिनेशन हे काय होते, अवॉइड केले जाते. म्हणजे इथं सेल्फ पॉलिनेशन घडणार नाही. सो इथं काय घडणार आहे, दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. मीन्स काही प्लांटमध्ये अशी कंडिशन राहते किंवा ते स्वतःला असे ॲडॅप्ट करतात, मीन्स इन्व्हायरमेंटसोबत असे ॲडजस्ट करतात की तिथं क्रॉस पॉलिनेशन घडते आणि सेल्फ पॉलिनेशन हे अवॉइड केले जाते. सो त्यालाच आपण म्हणतो आउटब्रीडिंग डिव्हायसेस. सो शॉर्टली आपण रिपीट करू. ॲक्च्युअली काही प्लांटमध्ये किंवा मेनी ऑफ द प्लांटमध्ये काय घडते, आउटब्रीडिंग डिव्हायसेस हे घडते ॲक्च्युली. सो यामध्ये होते काय, काही प्लांटमध्ये प्लांट्स स्वतःमध्ये काही ॲडॅप्टेशन घडून आणतात. ॲडॅप्टेशन म्हणजेच काही स्वतःमध्ये चेंजेस किंवा काही इन्व्हायरमेंटसोबत ते ॲडजस्टमेंट घडून आणतात की ॲक्च्युली त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन घडते आणि सेल्फ पॉलिनेशन हे प्रिव्हेंट केले जाते किंवा सेल्फ पॉलिनेशन घडत नाही. सो त्यामध्ये काही मेथड्स आहेत किंवा डिव्हायसेस आहेत. त्यामध्ये आहे पहिला युनिसेक्शुअलिटी किंवा त्यालाच आपण डायक्लिनी म्हणतो. सो युनिसेक्शुअलिटी किंवा डायक्लिनी काय आहे, तर ॲक्च्युली तुम्हाला माहीत आहे फ्लावर्स जे राहतात, आता साहजिक गोष्ट इथं सांगितलेलंच आहे, युनिसेक्शुअलिटी म्हटलेलं आहे, तर फ्लावर्स काही जे राहणार आहेत ते युनिसेक्शुअल राहणार आहेत. सो युनिसेक्शुअल म्हणजे त्यामध्ये एक तर मेल गमेट किंवा मेल फ्लावर प्रेझेंट असू शकते, ठीक आहे, किंवा फिमेल प्रेझेंट असू शकते, फिमेल फ्लावर प्रेझेंट असू शकते. फॉर एक्झाम्पल आहे पपाया. सो काही प्लांटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्लांट आर डायोशियस, म्हणजेच मेल अँड फिमेल फ्लावर हे डिफरंट प्लांटवर काय असतात, प्रेझेंट असतात. आणि मोनोशियस प्लांटमध्ये तुम्हाला माहीत आहे मेल आणि फिमेल फ्लावर हे काय असतात, सेम प्लांटवर प्रेझेंट असतात. सो साहजिक गोष्ट आहे युनिसेक्शुअलिटीमध्ये तुम्हाला माहीत आहे जर ॲक्च्युली एकतर मेल फ्लावर असेल किंवा एकतर फिमेल फ्लावर असेल तर तिथं सेल्फ पॉलिनेशन घडणं हे कठीण आहे, म्हणून तिथं काय घडणार आहे, क्रॉस पॉलिनेशन घडणार आहे. सो तुम्ही फक्त युनिसेक्शुअलिटीमध्ये एवढं लक्षात ठेवायचं, प्लांटमध्ये किंवा फ्लावर हे कसे राहणार आहेत, युनिसेक्शुअल राहणार आहेत. सो युनिसेक्शुअल म्हणजे त्यामध्ये ॲक्च्युली एक तर मेल फ्लावर प्रेझेंट असू शकते, एकतर फिमेल फ्लावर प्रेझेंट असू शकते. साहजिक गोष्ट आहे, एक तर मेल फ्लावर असेल एकतर फिमेल फ्लावर असेल तर तिथं सेल्फ पॉलिनेशन हे घडू शकत नाही. सो त्यामुळे तिथं काय घडणार आहे, क्रॉस पॉलिनेशन घडणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, डायक्लिनी ऑर अ युनिसेक्शुअलिटी. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, दाखवलेलं आहे मेल एक खालची जे डायग्राम दाखवली आहे त्यामध्ये मेल फ्लावर आहे आणि वरच्या डायग्राममध्ये फिमेल फ्लावर आहे. सो तुम्हाला माहितीच आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कशापासून म्हणले राहतो, स्टिग्मा स्टेनवर, दॅट इज द कार्पेल त्याला म्हणतो आपण, आणि मेल अँथर फिलामेंट आणि कनेक्टिव्ह दॅट इज स्टेमन म्हणतो आपण. सो यामध्ये काय होणार आहे, एक तर मेल फ्लावर येईल एक तर फिमेल फ्लावर येईल. तर साहजिक गोष्ट आहे तिथं पोलन ग्रेन ॲब्सेंट असतील पॉलिनेशनसाठी जर फिमेल फ्लावर असेल तर, आणि मेल फ्लावर जर असेल तर तिथं स्टिग्मा काय असणार आहे किंवा आपण जनरलमध्ये म्हणू शकतो कार्पेल ॲब्सेंट असणार आहे. सो साहजिक गोष्ट आहे हे एखादा जर इथं ॲब्सेंट असला तर
गमेट्स म्हणजेच फ्युजन वगैरे होणार नाही. सो इथं सेल्फ पॉलिनेशन घडणार नाही आणि इथं काय घडणार आहे, क्रॉस पॉलिनेशन घडणार आहे. त्यालाच आपण युनिसेक्शुअलिटी किंवा डायक्लिनी म्हणतो. मीन्स यामध्ये शॉर्टली लक्षात ठेवायचं, फ्लावर हे युनिसेक्शुअल राहतील, यामध्ये एक तर मेल राहतील एक तर फिमेल फ्लावर राहतील. इथं जर सिंगल फ्लावर प्रेझेंट असेल आयदर मेल ऑर फिमेल, तर इथं सेल्फ पॉलिनेशन घडणार नाही, तिथं काय घडणार आहे, क्रॉस पॉलिनेशन घडणार आहे. सो नेक्स्ट आहे सेल्फ स्टरिलिटी ऑर इनकॉम्पॅटेबिलिटी. सो सेल्फ स्टरिलिटीमध्ये काय, पोलन ग्रेन ऑफ द फ्लावर डू नॉट जर्मिनेट ऑन द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. मीन्स यामध्ये शॉर्टली आणि स्वीटली सांगितलेलं आहे की ॲक्च्युली जे पोलन ग्रेन आहेत ते स्वतःच्याच, मीन्स एक फ्लावर आहे फॉर एक्झाम्पल, आता ते बायसेक्शुअल आहे, फ्लावर बायसेक्शुअल आहे, तर त्यामध्ये साहजिक गोष्ट आहे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी आणि अँड्रोशियम गायनोशियम मीन्स अँड्रोशियम आणि गायनोशियम राहणार आहे. सो जे अँथरमध्ये पोलन ग्रेन प्रेझेंट आहेत ते जर त्याच स्टिग्मावर जर जर्मिनेट होत नसतील, मीन्स पोलन ग्रेन हे ज्या फ्लावरमध्ये पोलन ग्रेन प्रेझेंट आहेत त्याच फ्लावरच्या स्टिग्मामध्ये जर हे जर्मिनेट होत नसतील, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, सेल्फ स्टरिलिटी. मीन्स यामध्ये जे पोलन ग्रेन आहेत ते स्वतःच्याच फ्लावरच्या स्टिग्मावर काय होत नाही, जर्मिनेट होत नाहीत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सेल्फ स्टरिलिटी म्हणतो. सो आता यामुळे हे कशामुळे होऊ शकते, काही याच्यामध्ये काय रिझन असू शकते. सो यामध्ये मे बी जेनेटिक रिझन असू शकते. सो म्हणून इथं काय घडत नाही की जे पोलन ग्रेन आहेत ते स्वतःच्या स्टिग्मावर, मीन्स स्वतःच्या फ्लावरच्या स्टिग्मावर काय करू शकत नाही, जर्मिनेट करू शकत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, सेल्फ स्टरिलिटी म्हणतो. सो टोबॅको आणि टी प्लांट हे काय याचे बेस्ट एक्झाम्पल आहे. शॉर्टली फक्त यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे, सपोज एक फ्लावर आहे, फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही प्रेझेंट आहेत, मीन्स बायसेक्शुअल आहे, तर पोलन ग्रेन हे त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर जर्मिनेट होत नाहीत, त्यालाच आपण काय म्हणतो, सेल्फ स्टरिलिटी म्हणतो. देन नंतर आहे डायकोगॅमी. सो इथं काय करणार आहे, महत्त्वाचा टॉपिक हा डायकोगॅमी. सो जे बायसेक्शुअल प्लांट आहेत, म्हणजे बायसेक्शुअल जे फ्लावर आहेत, दॅट इज त्यामध्ये अँड्रोशियम गायनोशियम प्रेझेंट असणार आहे. सो यामध्ये काय होते की ॲक्च्युली अँथर आणि स्टिग्मा हे वेगवेगळ्या टाईमला काय होतात, मॅच्युअर होतात, त्यालाच आपण काय म्हणतो, डायकोगॅमी म्हणतो. मीन्स इन मेनी बायसेक्शुअल फ्लावर अँड्रोशियम मीन्स दॅट इज द अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ॲट द डिफरंट टाईम, इट इज कॉल्ड ॲज डायकोगॅमी. मीन्स मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की ॲक्च्युली तर काय होणार आहे, जे बायसेक्शुअल फ्लावर आहेत त्यामध्ये अँथर आणि स्टिग्मा हे मॅच्युअर डिफरंट टाईमला होतात, किंवा सेम टाईमला मॅच्युअर होत नाही, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, त्यालाच आपण काय म्हणतो, डायकोगॅमी म्हणतो. देन त्यामध्ये दोन टाईप दिलेले आहेत, पोटॅन्ड्री अँड प्रोटोगायनी. सो पोटॅन्ड्रीमध्ये काय होते, फक्त यामध्ये शॉर्ट स्वीटली लक्षात ठेवायचं की ॲक्च्युली पोटॅन्ड्रीमध्ये काय होणार आहे, जे अँथर आहे ते फर्स्टली मॅच्युअर होईल दॅन द स्टिग्मा. मीन्स इथं काय होणार आहे, मीन्स हे कंडिशन सेम फ्लावरमध्ये घडणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं की ॲक्च्युली जे अँथर आहे ते फर्स्ट काय होणार आहे, मॅच्युअर होणार आहे दॅन द स्टिग्मा. मीन्स अँथर अगोदर मॅच्युअर होणार आहे आणि स्टिग्मा नंतर मॅच्युअर होणार आहे. देन हे झालं पोटॅन्ड्री. देन नंतर आहे प्रोटोगायनी. प्रोटोगायनीमध्ये काय होणार आहे, जे स्टिग्मा आहे ते अगोदर मॅच्युअर होईल दॅन द अँथर, मीन्स अपोजिट कंडिशन आहे. सो इथं एवढं लक्षात ठेवायचं की ॲक्च्युली डायकोगॅमीमध्ये काय घडणार आहे, जे बायसेक्शुअल फ्लावर आहेत त्यामध्ये अँथर आणि स्टिग्मा हे मॅच्युअर वेगवेगळ्या टाईमला होतात, त्यालाच आपण डायकोगॅमी म्हणतो. यामध्ये दोन टाईप दिले आहेत, पोटॅन्ड्री अँड प्रोटोगायनी. पोटॅन्ड्रीमध्ये काय होणार आहे, अँथर अगोदर मॅच्युअर होणार आहे दॅन द स्टिग्मा, आणि प्रोटोगायनीमध्ये काय होणार आहे, स्टिग्मा अगोदर मॅच्युअर होणार दॅन द अँथर. देन नंतर आहे हेट्रोस्टायली. सो खूप इम्पॉर्टंट टॉपिक हा हेट्रोस्टायली. सो त्याच्या नावामध्ये सांगितलेलं आहे, इथं वेगवेगळे काय असणार आहे, स्टाईल प्रेझेंट असणार, किंवा स्टाईलची जी हाईट आहे किंवा लेंथ आहे ते कशी असणार आहे, थोडीफार वेगवेगळी प्रेझेंट असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, हेट्रोस्टायली म्हणतो. सपोज फॉर एक्झाम्पल इथं दोन फ्लावर घेतलेले आहेत, त्या दोन्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, दोन फ्लावर घेतलेले आहेत. दोन्ही फ्लावरमध्ये जर तुम्ही पाहिलं, एलएस घेऊन पाहिलं, तर त्या दोन्ही फ्लावरमधले एकाची जे स्टाईल आहे ती लॉंग आहे आणि एकाची शॉर्ट आहे. सो इथं पॉलिनेशन घडायला काय होणार आहे, थोडाफार त्रास जाणार आहे, किंवा सेल्फ पॉलिनेशन इथं घडणार नाही. सो आता होणार काय, इथं हेट्रोस्टायलीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे जे मीन्स फ्लावर आहेत, फॉर एक्झाम्पल जर फ्लावर घेतलं आपण, तर त्यामध्ये प्रेझेंट असलेले स्टाईलची लेंथ किंवा हाईट
आणि स्टेमनची हाईट किंवा लेंथ हे काय असणार आहे, थोडेफार डिफरंट असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, हेट्रोस्टायली म्हणतो. सो फ्लावर आर डायमॉर्फिक मीन्स वेगवेगळ्या हाईटचे स्टाईल आणि स्टेमन का असतील तिथं प्रेझेंट असतील, त्याला आपण काय म्हणतो, डायमॉर्फिक फ्लावर म्हणतो. सो नेक्स्ट सांगितलेलं आहे इथं लॉंग स्टाईल फ्लावर हॅव लॉंग स्टाईल अँड शॉर्ट स्टेमन. साहजिक गोष्ट आहे, जर स्टाईल लॉंग असेल तर स्टेमन काय राहणार आहे, शॉर्ट राहणार आहे. देन शॉर्ट स्टाईल फ्लावरमध्ये काय असणार आहे, स्टाईल जे राहणार ते शॉर्ट राहणार आणि स्टेमन जे राहणार आहेत ते काय राहणार आहेत, लॉंग राहणार आहेत. देन इथं घडणार काय, साहजिक गोष्ट आहे, जर सेम हाईट असेल कोणाची, स्टाईलची आणि अँथरची, तर इझिली सेल्फ पॉलिनेशन घडू शकते. बट इथं हेट्रोस्टाईलीमध्ये काय होणार आहे, एकतर स्टाईलची हाईट खूप लांब राहणार आहे, एकतर जे अँथर आहेत त्यांची हाईट काय राहणार आहे, लहान राहणार आहे किंवा मोठी राहणार आहे. सो दोन्ही याच्या जर डिफरंट हाईट असतील, दोन्ही याच्या मीन्स कोणाच्या, स्टाईलच्या आणि स्टाईलच्या आणि स्टेमनच्या डिफरंट जर हाईट राहिल्या तर साहजिक गोष्ट तिथं पॉलिनेशन घडून येऊ शकत नाही, सेल्फ पॉलिनेशन घडणार नाही. म्हणून यांना जर पॉलिनेशन करायचं असेल तर एक डिफरंट फ्लावरचे पोलन ग्रेन थ्रूच यांचं काय होऊ शकते, पॉलिनेशन घडू शकते. त्यालाच आपण काय म्हणतो, क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. सो इथं सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होईल आणि क्रॉस पॉलिनेशन हे प्रोमोट होईल. एक्झाम्पल आहे जॅस्मिन. देन इथं लास्ट टॉपिक आहे, दॅट इज द हर्कोगॅमी. सो हर्कोगॅमीमध्ये काय आहे, तर ॲक्च्युली यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की अँड्रोशियम आणि गायनोशियममध्ये काही फिजिकल बॅरियर किंवा नॅचरल बॅरियर प्रेझेंट असल्यामुळे इथं सेल्फ पॉलिनेशन घडत नाही. त्यालाच आपण म्हणतो हर्कोगॅमी और हेरिओगॅमी. सो इथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं, काही फिजिकल बॅरियर आहेत जे की अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजेच मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये काय मधामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. त्यामुळे इथं सेल्फ पॉलिनेशन घडत नाही. आणि इथं काय घडणार आहे, साहजिक गोष्ट, यांना जर पॉलिनेशन घडून आणायचं असेल तर फिजिकल बॅरियरमुळे इथं सेल्फ पॉलिनेशन घडणार नाही. तर ॲक्च्युली यांना कुठलं पॉलिनेशन घडून आणावं लागेल, क्रॉस पॉलिनेशन घडून आणावं लागेल. सो इथं काय होणार आहे बघा तुम्ही, ॲक्च्युली इन सच फ्लावर अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ॲट द सेम टाईम. बघा इथं जरी अँथर आणि स्टिग्मा हे सेम टाईमला मॅच्युअर झाले, तर आपण काय पाहिलं होतं अगोदर की अँथर आणि स्टिग्मा हे जर सेम टाईमला मॅच्युअर झाले तर इथं सेल्फ पॉलिनेशन घडून येईल. बट या हर्कोगॅमीमध्ये अशी कंडिशन अवेलेबल नाही आहे. बट इथं काय होणार आहे, जरी इथं अँथर आणि स्टिग्मा हे सेम टाईमला मॅच्युअर झाले तरी इथं सेल्फ पॉलिनेशन घडणार नाही. आता कशामुळे घडणार नाही, कारण की त्या अँड्रोशियम आणि गायनोशियम दॅट इज द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टच्या मधामध्ये काय प्रेझेंट असतो, नॅचरल किंवा फिजिकल बॅरियर काय असते, प्रेझेंट असते. त्यामुळे इथं सेल्फ पॉलिनेशन घडणार नाही आणि त्यामुळे इथं काय घडणार आहे, क्रॉस पॉलिनेशन घडणार आहे. एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस मीन्स रुईचं झाड. लास्टली फक्त यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं ॲक्च्युली आउटब्रीडिंग डिव्हायसेस काय आहे, तर इथं जे खूप काही जे फ्लावर वगैरे आहेत किंवा खूप सारे प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये काय घडणार आहे, ते स्वतःमध्ये काही ॲडॅप्टेशन घडून आणतील आणि तिथं सेल्फ पॉलिनेशन काय होईल, प्रिव्हेंट होईल आणि क्रॉस पॉलिनेशन प्रोमोट होईल. मीन्स एवढं लक्षात ठेवायचं, इथं काय होणार आहे, सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट केलं जाईल आणि क्रॉस पॉलिनेशन हे प्रोमोट केलं जाईल. ॲक्च्युली हे कशासाठी होणार आहे, आता साहजिक गोष्ट तुम्हाला माहीत आहे, इनब्रीडिंग डिप्रेशन जर माहीत असेल तुम्हाला तर. सो इनब्रीडिंग डिप्रेशनमध्ये काय होते, जर सेल्फ पॉलिनेशनच घडत गेलं तर साहजिक गोष्ट आहे, जे न्यू प्रोजेनी फॉर्म होणार आहे ती न्यू प्रोजेनी कशी असणार आहे, थोडीफार वीक असणार आहे. मीन जेनेटिक व्हेरिएशन वगैरेसुद्धा त्यामध्ये खूप कमी प्रमाणात राहतील आणि ती इझिली डेड होऊ शकते. सो जे न्यू, त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज द इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणतो. मीन्स वीक प्रोजेनी वगैरे फॉर्म होत जाते त्यामध्ये. सो इथं प्लांट काही ॲडॅप्टेशन घडून आणते, त्यालाच दॅट इज द मीन्स त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन घडून आणतात आणि जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते प्रिव्हेंट केलं जाते. त्यालाच आपण आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणतो. मीन्स डिफरंट जेनेटिक इंडिव्हिज्युअलमध्ये काय घडते इथं, दॅट इज द म्युटेशन किंवा त्याला आपण पॉलिनेशन म्हणतो, दॅट इज द क्रॉस पॉलिनेशन घडणार.